श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। यंदा चैत्र महिन्याची जी पौर्णिमा आहे तर ती 23 एप्रिल आपल्याला सर्वांना साजरी करायची आहे। तर बघा, चैत्र महिन्याची पौर्णिमा ही 23 एप्रिलला रोजी पहाटे 3:25 सुरू होईल आणि 24 एप्रिलला पहाटे 5:18 समाप्त होईल। चैत्र पौर्णिमेच्या उदयातिथी 23 एप्रिल आहे, म्हणजेच त्या दिवशी चैत्र पौर्णिमेचा सूर्योदय होईल आणि चैत्र पौर्णिमेचा चंद्रोदयही त्याच दिवशी होईल। अशा स्थितीत चैत्र पौर्णिमा व्रत आणि स्नान 23 एप्रिल रोजी केले जाईल। 24 एप्रिल रोजी पहाटे 5 ते 18 पर्यंत पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे। चैत्र पौर्णिमेला काही वस्तू दान करणं अतिशय शुभ मानलं जातं। तर ह्या ज्या 5 वस्तू आहेत यातल्या कोणत्याही वस्तू तुम्ही दान करू शकता, याने भाग्योदय होतो। तर कोणकोणत्या वस्तू आहेत तर पहिली वस्तू जी आहे तर ती तांदूळ। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी अंघोळ झाल्यानंतर तांदूळ अवश्य दान करावे। असं शक्य जर तुम्हाला नसेल तर तुम्ही दूध, साखर यापासून बनवलेली जी खीर आहे तर ती सुद्धा तुम्ही दान करू शकता। पांढरे वस्त्र तुम्ही दान करू शकता, याने कुंडलीतील चंद्र दोष जे आहेत तर ते दूर होतात। चांदी दान करू शकता। चांदी दान केल्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होत असतात। पांढरी फुले तुम्ही दान करू शकता। हे पांढरी फुले चैत्र पौर्णिमेला चंद्राच्या पूजेमध्ये पांढऱ्या फुलांचा वापर जर आपण केला तर आपल्या जीवनातले सर्व रोगराई हे दूर होत असते। दूध आणि दही तुम्ही दान करू शकता। त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी या वस्तूंचे दान केल्याने चंद्रदेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या सकारात्मक प्रभावामुळे जीवनात सुख समृद्धी वाटते। ज्या लोकांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे ते देखील या वस्तूंचे दान करू शकतात, त्यांना याने लाभ मिळतो। तर आता आपल्याला चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीला एक वस्तू अर्पण करायची आहे। बघा, आपल्यावरती, आपल्या घरावरती कुलदेवीची भरभरून कृपा व्हावी, तिचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, यासाठी आपण शारदीय नवरात्रीमध्ये खूप सेवा करत असतो। पण तशीच सेवा आपण चैत्र नवरात्रीमध्ये अजिबात करत नाही। एखाद्या घरामध्ये घट पण बसवले जातात, पण मला तर वाटत नाही की कोणाच्या घरामध्ये चैत्र नवरात्रीच्या वेळेस घट बसवले जात असतील म्हणून। पण बघा, ह्या चैत्र नवरात्री मध्ये जरी आपण काही सेवा आपल्या कुलदेवीच्या केलेल्या नसतील तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी जर आता मी तुम्हाला हा उपाय सांगणार आहे, हा उपाय जर तुम्ही केला तर 100% तुम्हाला तुमच्या देवीचा अनुभव येईल। आपल्या घरामध्ये जे काही आपल्या कुलदेवीचा आपल्याला कुलाचार करायचा असतो ते कशासाठी? कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते। आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम कुलदेवी करत असते, त्यामुळे तिची सेवा करणं, तिचा कुलाचार करणं हे प्रथम आपलं कर्तव्य आहे। जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर ती आवर्जून माहीत करून घ्यावी, कारण जर कुलदेवी आपली माहीत नसेल तर अनेक अडचणींना आपल्याला सामोरे जावे लागत असते। आता कुलदेवीचा कुलाचार म्हणजे काय? तर चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं, तुम्हाला जर शक्य झालं तर घरामध्ये तुम्हाला एक दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे। संपूर्ण जे दुर्गा सप्तशतीचं पुस्तक असतं, जो ग्रंथ आहे तर तो आपल्याला संपूर्ण वाचायचा असतो एका वेळेस, एका बैठकीमध्ये। याला एक दुर्गा सप्तशतीचा पाठ असे म्हणत असतात। तर हे एक पारायण तुम्ही चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करू शकता। आता नाहीये तुम्हाला इतका टाइम तुम्ही इतकं वाचू शकत तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा। 11 वेळेस तुम्हाला सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आहे। एकदा जर आपण सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केलं तर आपल्याला एक दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य मिळत असतं। इतका प्रभावी हे जे स्तोत्र आहे तर ते तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे। आता हे तर सेवा झाल्या। आता आपल्याला उपाय काय करायचा आहे ते बघा। या उपायासाठी तुम्हाला 21 लवंगा घ्यायच्या आहेत। लवंगा घेतल्या की त्या लवंगा तुटलेल्या, फुटलेल्या, किडलेल्या अशा अजिबात नकोत। अखंड फुलवाल्या लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत। अखंड फुलवाल्या लवंग घेतल्या की एक दोरा घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या ज्या लवंग आहेत तर त्याची एक माळ तयार करून घ्यायची आहे। आणि ही जी माळ आहे तर ती तुम्हाला तुमच्या कुलदेवीला, जो आपल्याकडे फोटो, टाक, जी मूर्ती वगैरे जे काही तुमच्याकडे कुलदेवीचं असेल तर तिला ही माळ तुम्हाला अर्पण करायची आहे।
हा उपाय करत असताना तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करत राहायचं आहे। तुमच्या कुलदेवीचा मंत्र जो असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे। आता मंत्र जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। खूप खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय। जर तुम्ही दुर्गाष्टमीला केलेला असेल, चैत्र महिन्यातली जी दुर्गाष्टमी आहे त्याला जर केलेला असेल तरीही तुम्हाला आता पौर्णिमेला करायचं आहे। आणि जरी तुम्ही दुर्गाष्टमीला केलेला नसेल तरीही तुम्हाला पौर्णिमेला हा उपाय जो आहे तो करायचा आहे। करा, खूप छान उपाय आहे, खूप छान फायदे तुम्हाला याची मिळेल। त्यानंतर तुम्हाला त्या माळ जी आहे तर ती उद्या दिवसभर म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर रात्रभर तुम्हाला ते देवीलाच घालून ठेवायचे आहे। लवंग ह्या देवीला खूप खूप प्रिय आहेत। लवंगाची देवीसाठी तुम्ही जितके उपाय कराल तितके उपाय ते तुमच्यासाठी प्रभावी ठरत असतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आता बुधवारी ती माळ तुम्हाला काढून घ्यायची आहे। ती माळ तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा मग तुम्ही त्यातले जे लवंग आहे तर प्रसाद स्वरूप घरामध्ये प्रत्येक व्यक्ती ती खाऊ शकते। भाजीमध्ये, भातामध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या तिखट पदार्थामध्ये ती टाकायची नाही, कारण त्यामध्ये आपल्या देवीचा आशीर्वाद दडलेला असतो। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे। त्यानंतर पुढचं म्हणजे अजून तुम्हाला काय काय कुलाचार करता येईल तर तुमची कुलदेवीची जी मूर्ती आहेत किंवा टाक आहे त्यावरती तुम्हाला लवंगांचं अर्चन करायचं आहे। लवंगांचं अर्चन म्हणजे काय तर लवंग घ्यायचे आहेत आणि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः म्हणत तुम्हाला एक लवंग देवीच्या चरणांजवळ ठेवायचे आहे। परत असं म्हणत तुम्हाला पुढची लवंग देवीच्या चरणांजवळ ठेवायची आहे। असं तुम्हाला 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस तुम्ही करू शकता। तर त्यानंतर पुढचा अजून एक उपाय, तुम्ही कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करू शकता। कुंकुमार्चन म्हणजेच काय, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः म्हणत तुम्ही कुंकू सोडायचं आहे देवीच्या टाकावरती किंवा श्री सुक्तम हे 16 वेळेस म्हणत म्हणत तुम्हाला देवीच्या टाकावरती कुंकुम सोडायचं आहे। त्यानंतर ह्या कुंकवाचं काय करायचं तर एखाद्या डबीमध्ये तुम्ही भरून ठेवायचं आहे। घरातल्या कुलस्त्रीनेच ते कुंकू वापरायचं आहे, बाहेर कोणालाही ते वापरायचं नाही। त्यामध्ये खूप मोठी ताकद जमा झालेली असते देवीची। त्यानंतर परत हे कुंकू तुम्ही पुढच्या कुंकुमार्चनच्या वेळेस परत यूज करू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला कुलदेवीची जी सेवा आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे। अगदी साध्या साध्या आणि सोप्या सोप्या सेवा आणि उपाय सांगितलेले आहे। करा, खूप छान अनुभव तुम्हाला येईल, कारण कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करत असते। तिचं सेवा करणं, तिचे कुलाचार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे। तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल। हा उपाय तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांच्या जर काही अडचणी असेल तर त्या दूर होतील। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।